नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपुले जगणे आपुली ओळख या कवितेमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 20 अभ्यासत आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या कवितेमध्ये कवीने स्वतःचे उत्तुंग कर्तृत्व ही स्वतःची ओळख आहे हे सांगताना कवीने कवितेतून काही सुविचारांचे मार्गदर्शन केलेले आहे। दिवा होऊन जगाला प्रकाश द्यावा, चाकूसारखी धार आपल्या वागण्यात नसावी। नित्य वाचन करावे, लेखन करावे, मनन करावे, व्यायाम करावे। एकही क्षण आपण कामाशिवाय वाया दवडला नाही पाहिजे। मन पवित्र असावे, शोभेपेक्षा स्वच्छता हा श्रेष्ठ मूलमंत्र ध्यानी ठेवला पाहिजे। अंगावर पवित्रेचे वस्त्रे पांघरावीत, मंगलमय असे जीवन जगावे। चिंध्या झालेले जीर्ण वस्त्र पांघरू नये, म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वात केविलवाणेपणा, दिनवाणेपणा नसावा। दुसऱ्यांनी आपली कीव करावी असे वर्णन करू नये, असे वर्तणूक आपण करू नये, असा संदेश आतापर्यंत आपण या कवितेच्या माध्यमातून पाहिलेला आहे। कवितेच्या पुढील ओळींमध्ये कवी आपल्याला काय संदेश देत आहेत हे आपण प्रत्यक्ष कवितेतून समजून घेऊया। कवितेच्या पुढील ओळींमध्ये कवी सांगतात की नम्र रहावे, सौम्य पाहावे, उगा कुणास्तव अडी नको, उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको। खिजवणे म्हणजे याचा अर्थ काय असतं की चिडवणे वगैरे आपण म्हणतो की नाही, त्रास देणे विनाकारण, खिजवणे। कडी नको म्हणजेच इथे अर्थ आपल्याला धरायचा आहे की वरचढपणा नको। आणि कुणास्तव अडी नको म्हणजेच कुणाबद्दल मनामध्ये खंत नको किंवा डंख नको। एखाद्या व्यक्तीविषयी आपण विनाकारक अडी धरून बसतो, गैरसमज करून बसतो, तर अशा प्रकारे आपण कोणाबद्दलही मनामध्ये अडी निर्माण करायची नाहीये, कोणाला चिडवायचं नाहीये किंवा मग एकमेकांमध्ये आपण वरचढपणा नाही ठेवायचा। मग कवी सांगतात की आपण नम्र असले पाहिजे, नम्रता हा गुण आपल्यामध्ये असला पाहिजे। त्याचप्रमाणे सौम्य पाहावे म्हणजे शांत वृत्तीने आपण एखादी गोष्ट, एखादी घटना, एखादा प्रसंग घडला तर आपण शांत वृत्तीने त्या प्रसंगातून मार्ग काढला पाहिजे। नम्रतेने आपण व्यवहार ठेवला पाहिजे। उगाचच मनात दुसऱ्याबद्दल अडी न ठेवणे। उगा कुणास्तव अडी नको, उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको, की दुसऱ्याला चिडवण्यासाठी उगाचच एकमेकांमध्ये वरचढपणा नको, की त्याचं आता चांगलं झालेलं आहे मग मी पण त्याच्यापेक्षा जास्त काही गोष्टी करून दाखवणार, त्याला एवढे मार्क मिळालेत मी पण त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवणार। मिळवा ना, तुम्ही स्वतःच्या स्वकर्तृत्वाने अभ्यास करा आणि मिळवा, पण दुसऱ्यांना कमीपणा येण्यासाठी नाही, तर आपल्यातील सुप्त गुण विकसित करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी केल्या पाहिजे। परंतु दुसऱ्यांना दुखवून, दुसऱ्यांना चिडवून, दुसऱ्यांवरती वरचढपणा करून किंवा दुसऱ्यांबद्दल स्वतःच्या मनामध्ये अडी ठेवून ह्या गोष्टी नाही करायच्या। पुढे कवी म्हणतात की नको फुकांची हांजी, लोचट बुळचट काही नको, परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथा मुळी नको। आता इथे सांगतायत की हांजी करणे म्हणजे तुम्हाला माहिती आहे, त्याला आपण एक लाचारपणे आपण एखाद्याची स्तुती करतो, म्हणजे त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये चांगली भावना नसते पण तरी पण आपण त्याच्या मागे पुढे करत असतो, तर त्याला हांजी करणे असे म्हणतात। म्हणजेच लाचारी पत्करणे, एक प्रकारे त्याचा अर्थ होतो की लाचारी पत्करणे। तर मग कारण नसताना का म्हणून आपण कोणाची लाचारी पत्करायची, का म्हणून आपण त्याची विनाकारण स्तुती करायची, का म्हणून त्याची हाजी करत राहायची। तरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे लोचटपणाचे, बुळचटपणाचे लक्षण असते। म्हणून आपल्याला असे बुळचटपणा करायचा नाहीये। कोणाची कारण नसताना आपल्याला लाचारी पत्करायची नाहीये, विनाकारण स्तुती करायची नाही। आपलं काम होईपर्यंत आपण स्तुती करायची आणि नंतर त्याच्याबद्दल वाईट साईड बोलायचं, तर अशा ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत आपल्याला। त्याला आपण हिंदीमध्ये चापलुसी करणे असे सुद्धा म्हणतो।
परंतु दिसता उदात्त काही ताठार माथी मुळे नको. आता इथे कवी सांगतायत की आपल्याला लोचटपणाने बुळचटपणाने कोणाची हांजी करायची नाही, लाचारी पत्करायची नाहीये. पण त्यापुढेही जाऊन कवी सांगतायत की जर एखादे भव्य दिव्य काही कार्य आपल्याला करायचं असेल तर त्याबाबत ते करत असताना आपल्यामध्ये ताठरता असली पाहिजे, उदात्त भावना. परंतु दिसता उदात्त काही ताठर माथा मुळी नको. उदात्त म्हणजे भव्य दिव्य, ताठर म्हणजे ताठपणा, गर्विष्ठ, माथा म्हणजे मस्तक, शिर, डोके. मग एखादी उदात्त भावना घेऊन आपल्याला काहीतरी चांगलं कार्य करायचं असेल तर ते कार्य करत असताना आपल्याला अभिमान नको असला पाहिजे, गर्विष्ठपणा नको असला पाहिजे. आपला डोकं किंवा आपलं माथा हा दुरभिमानाने व्यक्त नकोय. पुढे कवी म्हणतात की पेल शक्तीने गोवर्धन तू कंस होऊनी छळू नको. नको उगाचच वाद परंतु कुणी धमकवता पळू नको. आता कवी ते सांगत आहेत बघा, आपल्याला उदाहरण दिलेलं आहे गोवर्धन आणि कंस. आता गोवर्धन कोणाला म्हटलं जातं की गोवर्धन हे पर्वताचं नाव आहे की जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला होता तेव्हा गोकुळामध्ये हा एक पर्वत होता आणि पवन देवता रागवला होता किंवा मग अतिवृष्टी झाली होती, पाऊस खूप पडत होता आणि ह्या आलेल्या अतिवृष्टीच्या संकटापासून बचावासाठी श्रीकृष्णाने हा पर्वत एका करंगळीवरती उचलून गोकुळामध्ये राहणाऱ्या लोकांची त्या संकटापासून बचाव केला होता. मग एवढूशा त्या श्रीकृष्णाने फक्त आपल्या करंगळीवरती तो एवढा मोठा पर्वत पेलवला. म्हणजे अशक्य गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवलं, असंभव गोष्ट इथे त्यांनी संभव करून दाखवली. म्हणजेच काय, आपली इच्छाशक्ती जर जागृत झाली तर कोणत्याही कठीण गोष्ट आपण मेहनतीच्या कर्तृत्वाच्या जोरावरती आपण ती करू शकतो. परंतु कवी अजून पुढे उदाहरण देत आहेत की कंस होऊन छळू नको. आता कंस कोण होते तर श्रीकृष्णाचे मामा होते. त्यांनी श्रीकृष्णाच्या आई वडिलांना म्हणजेच देवकी आणि वसुदेव यांना नजरकैदेमध्ये ठेवलेलं होतं. ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल की कंस मामा, आपण बघा एखादा व्यक्ती म्हणजे खूप खडूस असेल किंवा खूप वाईट प्रवृत्तीचा असेल तर त्याला आपण कंस मामाची उपमा देतो. तर म्हणजेच आपल्याला कोणाच्याही जीवनामध्ये दुसऱ्यांवरती आपल्याला हुकूमत गाजवायची नाहीये, छळ नाही करायचा कोणाचा आपल्याला. तर आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावरती आपण अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू शकतो. नको उगाचच वाद परंतु कुणी धमकावता पळू नको. की कारण नसताना आपण कुणाबरोबर वाद करू नये, भांडण करू नये. विद्यार्थ्यांना आता सवय असते कारण नसताना, आता त्यांच्यामध्ये जे रक्त आहे ते सळसळचं रक्त असतं, छोट्या छोट्या गोष्टींवरनं त्यांना राग येत असतो. तुमच्यामध्ये तुमची ही जी प्रवृत्ती आहे ती छोट्या गोष्टींमध्ये वादविवाद करण्यामध्ये न घालवता तुमच्या त्या सळसळत्या रक्ताचा तुम्ही चांगल्या ठिकाणी उपयोग करून घेतला पाहिजे. उगाचच आपल्या मित्रमंडळींबरोबर किंवा कारण नसताना आपण भांडण न करणे, वादविवाद न करणे. परंतु जर तुम्हाला धमकवता पळू नको. कोणी जर तुम्हाला धमकी दिली तर त्यावेळेस तुम्ही तिथे घाबरून पळून न जाता निडरपणे तिथे तुम्ही निर्भयपणे तुम्हाला तिथे बोलता आला पाहिजे, तिथे त्या गोष्टीचा सामना करता आला पाहिजे. आपुल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको. पण दुसऱ्यास्तव वाह करुणा व्यर्थ कोरडा राहू नको. आता बघा इथे कवी काय सांगत आहेत की आपल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नका. आता बघा, सुख आणि दुःख ह्या जीवनाच्या दोन बाजू आहेत. ज्याप्रमाणे पैशाच्या नाण्याला दोन बाजू असतात तसेच आपल्या जीवनाच्या ह्या दोन बाजू आहेत. जसं दिवस आणि रात्र ह्या निसर्गाचं चक्र आहे तसेच आपल्या जीवनाचे चक्र आहे. सुख दुःख आपल्या जीवनामध्ये येणारच आहेत. पण आपल्या दुःखासाठी आपण इतरांसमोर आपल्या त्या दुःखाचा बाऊ करायचा नाही. इतरांसमोर आपण दुःख गाऊन आपले अश्रू
गाळायचे नाहीत, रडत बसायचं नाही, आपल्या दुःखाचा बाऊ करायचा नाही जास्त. आणि कधी त्यामुळे आपण काय होतं, आपल्या स्वार्थासाठी आपलं दुःख इतरांना सांगत असतो असं वाटतं. म्हणून स्वार्थीपणाने स्वतःच्या दुःखाने डोळ्यामध्ये अश्रू आणू नको असे कवी सांगतात. दुसऱ्यासाठी मनामध्ये नेहमी दया, ममता, करुणा, वात्सल्य या भावना असल्या पाहिजे. म्हणजेच परोपकार आपण केला पाहिजे. भावशून्य आपल्या भावनाशून्य आपण नसायला हवे, की आपण पण दुसऱ्यास वा करुणा व्यर्थ कोरडा राहू नको. आता इथे कवी सांगत आहेत की आपण जेव्हा आपल्याला दुःख होतो म्हणून आपल्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपण स्वार्थ प्रवृत्तीने इतरांसमोर आपण अश्रू गाळत असतो, पण दुसऱ्यांविषयी आपल्या मनामध्ये तितकीच माया, आपुलकी, जिव्हाळा, करुणा ही भावना असली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे परोपकार आपल्याला करता आला पाहिजे. स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन करत आपण रडत बसणे, याच्यापेक्षा आपण आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये इतरांविषयी करुणा दाखवली पाहिजे. समाजातील दुःखाविषयी अंतःकरणामध्ये आपल्या मनामध्ये ओलावा असला पाहिजे. उगाचच मन कोते करून आपण राहायचं नाही. भावना शून्य होऊन आपण वागायचं नाही. म्हणजेच कोरडे राहू नको असे कवी म्हणतात. व्यर्थ कोरडा राहू नको म्हणजेच भावना शून्य आपल्याला राहायचं नाहीये. मनामध्ये आपल्याला इतरांच्याबद्दल सहानुभूती असली पाहिजे. परोपकाराची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. पुढे कवी म्हणतात की तुडवीत राणे खुशाल जावे, नव्या पथाला भेऊ नको, ज्यावर श्रद्धा प्राणा आतून ते केल्याहून राहू नको. म्हणजेच आनंदाने आपण नवीन नवीन क्षेत्रामधील ज्ञान मिळवले पाहिजे. राणे तुडवीत गेले पाहिजे. नवीन मार्गावर चालण्यासाठी, नवीन विचारांना अंगीकारण्यासाठी आपण मागे हटायचं नाही. अंतर्मनातून ज्या तत्वांवर निष्ठा असेल ते तत्व, ते कार्य केल्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही. जेथे वाटा तेथे काटा, उगा भेदरून अडू नको, करता हिम्मत जगात किंमत, भेकड गुळमुळू रडू नको. मग इथे सांगितलं की जेथे वाटा तेथे काटा, म्हणजे इच्छा तेथे मार्ग. मार्गात कुठेही कितीही संकट येऊ दे, ते काटा म्हणजे संकट, दुःख, पण त्यांना आपण घाबरायचं नाहीये. भेदरून अडू नको, त्यांना घाबरून आपल्याला डगमगून जायचं नाहीये. तर काय करायचंय, हिमतीने, धैर्याने आपल्याला पुढे जायचंय, मार्ग काढायचा आहे. जो हिम्मत करतो, जो धैर्य दाखवतो, त्याची जगात नक्कीच किंमत राहते. म्हणून इथे सांगतात की भेकडपणाने किंवा गुळमुळीतपणाने पळपुटेपणा दाखवून आपल्याला मुळमुळीत होऊन रडत बसायचं नाही. कर्तृत्वाची घडवी वेरूळ कर्तव्याला मुकू नको, मातेसह मातीचे देणे फेडायला चुकू नको. आता इथे बघा, वेरूळ म्हणजे औरंगाबादमध्ये ज्या काही डोंगरामध्ये खोदलेल्या लेण्या आहेत, ते आज जर पाहिलं तर त्यावेळेस ते जे काही कार्य केलेलं होतं कलाकारांनी, त्याचं आजही आपल्याला ते पाहायला मिळतं. म्हणजे अशा गोष्टी आपल्याला कर्तृत्वाने करायच्या आहेत. आयुष्यात आपल्याला कर्तृत्वरूपी वेरूळाची लेणी घडवायची आहेत. कर्तव्याला आपल्याला कधीच मुकायचं नाहीये, कर्तव्याला कधी नाकारायचं नाहीये. उत्तुंग अकल्पित असे कर्तृत्व आपल्या जीवनामध्ये करायचं आहे. मातेसह मातीचे देणे फेडायला चुकू नको. आपण बघा, जेव्हा मनुष्यरूपी आपण जीवन धारण करतो तेव्हा जन्मापासूनच आपण अनेक ऋण घेऊन आलेला असतो. मातेचं ऋण, पितृचं ऋण, अतिथी देवो ऋण, म्हणजे अनेक ऋण असतात. मग आपल्याला आपल्या आईचे जसे ऋण आपल्यावरती असतात, तसे आपल्या मातृभूमीचे पण आपल्यावरती ऋण असतात. मग आपले हे कर्तव्य आहे, आपल्याला मातेचे ऋण फेडायचे आहेत, मातृभूमीचेही ऋण आपल्याला फेडायचे आहेत. तर असे उपकार फेडताना आपल्याला कर्तव्यात कुठेही चूक करायची नाही. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता इथे संपलेली आहे. आता आपण या पाठाखालील स्वाध्याय अर्थात कृती अभ्यासून घेऊया. स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, खालील कोष्टक पूर्ण करा. इथे मानवाने करायच्या गोष्टी कोणत्या ते लिहायच्या आहेत आणि मानवाने टाळायच्या गोष्टी कोणत्या ते इथे तुम्हाला लिहायच्या आहेत. तर चला आता आपण एक एक करून उत्तर समजून घेऊया. मानवाने करायच्या गोष्टी: 1. दिवा होऊन जगाला उजळावे. 2. पावित्र्याचे वस्त्रे पांघरावी. 3. नम्र राहावे, सौम्य पाहावे. 4. दुसऱ्यांसाठी करुणा असावी. तर मानवाने टाळायच्या गोष्टी: 1. एक क्षणही कार्याविण दौडू नये. 2. कुणाबाबत मनात आढी ठेवू नये.
3 उगाच कुणाला खिजवू नये. 4 कुणासमोर हांजी करू नये. दुसरा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित कराव्या अशा कृती. तर याचं उत्तर आहे वाचन, परवचा, व्यायाम आणि लेखन. परवचा म्हणजे पाढे पाठांतर करणे. पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. पटकूर पसरू नको. उत्तर आहे अंगावर पवित्रतेची वस्त्रे पांघरावीत, मंगलमय जीवन असावे, चिंध्या झालेले जीर्ण वस्त्र पांघरू नये, म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वात केविलपणा व दिनवाणेपणा नसावा. दुसऱ्यांनी आपली कीव करावी असे वर्तन करू नये. पुढचा आहे तिसऱ्यामधील व्यर्थ कोरडा राहू नको. उत्तर आहे स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन करीत रडत न राहता हृदयात इतरांविषयी करुणा असावी, समाजातील दुःखांविषयी अंतःकरणात ओलावा असावा, उगाचच कोते मन करून भावनाशून्यतेने वागू नये, म्हणजेच कोरडे राहू नये. प्रश्न 3 मधील आहे, कर्तृत्वाचे घडवी वेरूळ. उत्तर आहे पूर्वीच्या कलाकारांनी औरंगाबादेजवळील डोंगरात वेरूळ लेणी येथे भव्य लेणी कोरली. पिढ्यानपिढ्या हे शिल्प कोरण्यात खर्ची पडल्या. आज मितीस वेरूळचे हे शिल्प जगप्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे आपणही जीवन जगत असताना आपल्या कर्तबगारीने वेरूळ घडवावे असे या ओळीतून सुचवायचे आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, काव्य सौंदर्य. प्रश्न क्रमांक पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको. या ओळीतून विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर आहे माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात, श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारी किमती वस्त्रे घालणे योग्य नव्हे, म्हणजे संपत्तीचे प्रदर्शन करू नये. शरीरावर घातलेल्या किमती कपड्यांपेक्षा मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. मन पवित्र हवे, मंगलतेची वस्त्रे लावीत. स्वतःचे जीवन चिंध्या झालेल्या पटकुराप्रमाणे दिनवाणे लाचार असू नये. स्वतःच्या मनाचे मलिन घाणेरडे वस्त्र करू नये. मनाच्या पावित्र्याचा विचार करावा हे या ओळीतून सांगितलेले आहे. शोभे होणे श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर दिखाऊ प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्त्वाची आहे. शोभेचा बडेजाव करणे व्यर्थ आहे. मनाची शुद्धता आणि परिसराची स्वच्छता महत्त्वाची आहे. या ओळीत स्वच्छता अभियान दडलेले आहे. स्वच्छता राखली की रोगराई होत नाही, आरोग्य धोक्यात येत नाही, शुद्ध मोकळी हवा व निर्मळ पाणी मिळते. गाडगे बाबा गावीच्या गावी झाडून स्वच्छ करीत. सेनापती बापटांनीही स्वच्छतेचा वसा आपणास सांगितलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पण हेच सांगितलेलं आहे. स्वच्छता हाच परमेश्वर असे सुवचन आहे. शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे. या मलमूत्रात स्वच्छतेची महती कवींनी सांगितलेली आहे व स्वच्छता अभियानाचा पुरस्कार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे स्वमत. याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारलेला आहे. आहे स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल हे सविस्तर लिहा. उत्तर स्वतःचे उत्तुंग कर्तृत्व ही स्वतःची ओळख आहे. हे सांगताना कवीने कवितेतून काही सुविचारांचे मार्गदर्शन केले आहे. दिवा होऊन जगाला प्रकाश द्यावा, चाकूसारखी धार आपल्या वागण्यात नसावी, नित्य वाचन, लेखन, मनन, व्यायाम करावा, एकही क्षण कामाशिवाय वाया दौडू नये, मन पवित्र असावे, शोभेहून स्वच्छता श्रेष्ठ हा मूलमंत्र ध्यानी ठेवावा, नम्र असावे, उगाच मनात आडी ठेवू नये, कुणालाही चिडवू नये, उदात्त विचार बाळगावेत असे सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न आहे आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी यासाठी पाळावीची पथ्ये कवितेच्या आधारे लिहा. उत्तर आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आपल्या वर्तनातून आपली ओळख जगाला होते. त्यासाठी जगताना काही पथ्ये पाळणे आवश्यक आहेत. एकही क्षण कार्याशिवाय वाया दौडू नये, सतत कार्यरत असावे, पावित्र्याचे वास्तव मनात असावे, वागण्यात व बोलण्यात नम्रता असावी, दुसऱ्यांना चिडवून त्रास देऊ नये, उदात्त विचार मनी बाळगावेत, शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ हे मनी ठसवावे, वाद भांडण करू नये, उलट दुसऱ्यांबद्दल मनात अपार करुणा असावी, उत्तम मूल्यांवर निष्ठा ठेवून संकटांचा मुकाबला करावा, न घाबरता धैर्याने व हिमतीने आयुष्य कंठावे, स्वकर्तृत्वाचे वेरूळ उभारून मातृभूमी व माती यांचे उपकार फेडावे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता इथे संपते. धन्यवाद.